पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी पुण्यातील चांदणी चौकातील जो पूल आहे तो पाडण्याचं काम अजून देखील सुरू आहे। खरं तर 18 सप्टेंबरला हा पूल पाडणं अपेक्षित होतं, मात्र पावसाचं कारण देत हे काम पूल पाडण्याचं आता पुढे ढकलण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर पुण्यातील चांदणी चौकामध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। जर आपण समोर बघत असाल तर मुंबई बँगलोर नॅशनल हायवे आहे, परंतु इथं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 3 ते 3.5 किलोमीटर या ठिकाणी जाम झालेला आहे। स्लो मूव्हिंग ट्रॅफिक सध्या या ठिकाणी पाहायला मिळते, कारण जो पुलाखालचा रस्ता आहे तो खूप अरुंद आहे आणि तिथून एका वेळी फक्त 1 ते 2 गाड्याच क्रॉस करू शकतात अशी परिस्थिती आहे। आणि जर आपण बघितलं तर अजून देखील हे इथं चांदणी चौकामध्ये काम सुरू आहे, परंतु तारीखवर तारीख दिली जाते। काम अजून देखील लांबेल, किती लांबेल ह्याचा अंदाज अजून देखील अधिकाऱ्यांकडून दिला जात नाहीये। परंतु जर आता आपण बघितलं तर अशा पद्धतीने वाहतूक कोंडी या चांदणी चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आज खरं तर सोमवार आहे, अनेक लोक आज आपल्या ऑफिसला निघालेले आहेत आणि सकाळी जवळपास 2-2, अडीच तास त्यांना या ट्रॅफिक मध्ये अडकून पडावं लागते। या रस्त्यावरून खरं तर मुंबई हिंजवडी या IT पार्क मध्ये जाण्यासाठी हाच रस्ता आहे, मोठा रस्ता हाच आहे। परंतु इथं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे आणि त्यामुळं अजून देखील ज्यांना ऑफिसला पोहोचायचं होतं ते अजून देखील पोहोचू शकलेले नाहीयेत। या वाहतुकीमध्ये ते अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळं आता पुणेकरांकडून प्रश्न होतोय की या पुलाचं काम कधी पूर्ण होणार, का अशाच पद्धतीने तारीखवर तारीख पुढे दिली जाणार आहे। परंतु आता जर आपण बघितलं तर या चांदणी चौकामध्ये युद्ध पातळीवर सध्या काम सुरू आहे। गेले अनेक दिवस आपण बघतोय की काम चालू आहे या पुलाचं। भरपूर अडचण आहे इथे आता ट्रॅफिकमुळे। हिंजवडी वगैरे इकडे पार्किंग जे झालेलं आहे IT पार्क वगैरे, त्यामुळे खूप गर्दी तर वाढलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे। आणि आता हे जवळजवळ 20 वर्षापासून इथं प्रॉब्लेम आहे हा, तर तो सॉल्व्ह होऊन जाईल लवकर असं आशा करतो आपण, तर लवकरच व्हायला पाहिजे। सध्या किती वेळ लागतो? वाहतूक कोंडी खूप होते या रस्त्यावर। तर भरपूर, आता मी इथे लोकलच राहतो बावधनमध्ये, तर कमीत कमी आलो तर इथे चौकामध्ये अर्धा-पाऊण तास तरी वेस्ट होतोच। टोटली जाम असतं इथे वगैरे असं। कधी सांगता कधी पूर्ण होईल हे काम? तर 1 वर्षभरामध्ये व्हायला पाहिजे माझ्या मते। आता हे पूल पाडण्याची तारीख दिली आहे, आम्हाला वाटतं 18 तारीख काहीतरी दिली होती, पण ते पोस्टपोन केलेली आहे म्हणजे पावसामुळे, तर त्यानंतर होईल काय ते सुटेल वाटतं। या काम पूर्ण झाल्यानंतर सुटेल ट्रॅफिक कोंडीतून, वाहतूक कोंडीतून। नक्की सुटणार कारण तो प्रोजेक्टच तसा त्यांनी गव्हर्नमेंटने प्लॅन केलेला आहे, तर तो होणार। आणि गडकरी साहेबांनी जे लक्ष देऊन म्हणजे प्रॉपर लक्ष देत येतात, त्यामुळे ते होऊन जाणार व्यवस्थित। माझी कॅब सर्व्हिस आहे स्वतःची। ॲक्च्युली असं बघायला गेलं की चांदणी चौक म्हणते की एक भीतीचं वातावरण आहे, ट्रॅफिक भरपूर असतं, ट्रकवाल्यांची येणं जाणं असतं। IT पार्कमध्ये हिंजवडीमध्ये कामं करणाऱ्या लोकांची ट्रॅफिक भरपूर होतं। हे आत्तापर्यंत प्रॉब्लेम कधी झालाच नाही, अगोदर ब्रिज पाडायच्या अगोदर ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, आता येऊ शकत नाही आहे। तर बघायला गेलं तर मला असं वाटतं की हे खूप म्हणजे धक्कादायक वातावरण दिसतं की आम्ही सध्या 7-8 वाजता आलो तर बघितलं तर भयंकर ट्रॅफिक असं 3-3 तास आम्हाला ह्या रोडला वेटिंगला थांबायला लागतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारनं नियोजन केलं पाहिजे चांगलं व्यवस्थित, आणि आत्ताही करत आहे। तर मला असं वाटतं की लवकरात लवकर हा मार्ग निघून जाईल, आणि मार्ग निघून गेला तर पुण्यातली जी काय लोकांची संख्या आहे की त्यांना सगळ्यांना आनंद वाटेल की हा मार्ग लवकर निघेल। ट्रॅफिक जाम काय होतो, काय अडचणींना सामोरं जावं लागतं? रोज सकाळी रात्री येताना किंवा जाताना, रोज सकाळी कामावर जाताना ट्रॅफिक जाम होतं, रोज 4-4 तास उशीर होतो। आणि मलाच नाही, प्रत्येक माणसाला, सामान्य माणसाला ही समस्या आहे। आणि आज हे काम भरपूर दिवस झाले, भरपूर दिवस हे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आलेला आहे आपल्याला सगळ्यांना। आणि पूल हा कधी पाडणार ते पण समजत नाही। काम अगदी संथ गतीने चालू आहे पुण्यामध्ये। काय होतं, कंपनीमध्ये लेट होतं का जायला? हो, खूप उशीर होतो, तिथं ओरडतात गेल्यावर। तुम्ही चांदणी चौकामध्ये दररोज काम करता, येता करता, हे रिक्षा चालवता, काय अनुभव आहे तुमचा या चौकातला? इथं दिवसभर वाहतूक कोंडी असते, दिवसभर। आणि सकाळी साधारणतः 10:30 नंतर थोडी वाहतूक कमी होती, त्यामुळं आमचा धंद्याचा एवढा प्रॉब्लेम होतो की एकच ट्रिप होती आमची ट्रॅफिकमध्ये। आणि संध्याकाळी जर वाकडवरनं निघालो तर कमीत कमी 1.5 तास लागतो बावधन ते वारजे एवढ्या टायमिंगमध्ये जायला, संध्याकाळच्या पिरियडमध्ये। कसं काम सुरू आहे? काम आता नुसती होलं मारून ठेवल्यात ब्रिजला। मग 18 तारीख दिली होती, आता 18 तारीख तर गेली, आता कधी पाडणार आहे, काय करणार आहे, काय तारीख पे तारीख चाललंय नुसतं। सध्या कसं ट्रॅफिक जाम आहे आणि बावधनला जायला म्हणलं तर लांबून जावं लागतंय,
आणि म्हणजे वाहनं जास्त असल्यामुळं कुणीकडे जायचं गणितच सापडत नाही आणि किलोमीटर जाम पडते, ट्रॅफिक जाम पडते, पेट्रोल जास्त जळतं, एकतर महागाई मिळते 5 रुपयाने जाते 10 रुपये. मग काय सांगतात हे कधी होणार काम पूर्ण? काय कामच होईना काय ना, आहे तसंच रस्ता आता 2-4 महिने झाला असंच चालू आहे. होईलच म्हणतात, पण काय सरकार पण लक्ष देत नाही. गरुगाऱ्या पण करून खायचं काय? तुम्ही तर सारखं एबीपीला असता, आम्ही सारखं तुमचं बघतो पुण्यात. बरं. काहीतरी फरक केला पाहिजे. मॅडम, तुम्ही या चौकामध्ये उभा होता, काय परिस्थिती वाटतं तुम्हाला या चौकाची? मी माझ्या मुलाला रोज वाकडला शाळेत सोडायला जाते कारमधून. या चांदणी चौकात जवळपास 20 ते 25 मिनिटं ट्रॅफिक असतं. पुढे एखादी गाडी बंद पडली तर तिथे पण खूप ट्रॅफिक असतं. सो 30 मिनिटाच्या रोडला जवळपास आम्हाला पाऊण तास ते 1 तास रोज लागतो जाता आणि येता. त्याच्यामुळे खूपच वाहतूक कोंडी आणि खूप ट्रॅफिक आहे आणि खूप नको वाटतं इथून जायला. काय काम कधी पूर्ण होणार, कधी सांगतात की नाही? काही सांगत नाहीयेत, काही आयडिया नाहीये काही, आणि या वाहतूक कोंडीवर कोणी काही उपायही काढत नाही. म्हणून त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची गाडी अडकून ठेवली होती इथे 2 तास, की आम्ही जशी वाहतूक कोंडी फेस करतो तशी तुम्ही सुद्धा करा म्हणून. मग आता कधी सुटतंय का प्रश्न? काही नाही, अजून तरी काहीच नाही. मात्र पावसाचं कारण देत आता हा काम थोडं पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं हे काम आता कधी पुढे होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे, चांदणी चौक.